नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. 14 वर्ष सुरू असलेल्या शारीरिक संबंधांबाबत पोलिसात बलात्काराची तक्रार न करण्यासाठी एका 47 वर्ष महिलेनं 27 वर्ष तरुणाकडे 3 लाख रुपये आणि एका फ्लॅटची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 47 वर्ष महिलेवर विविध कलमान्वये उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2012 ते 2026 पर्यंत एका महिलेसोबत असलेल्या शारीरिक संबंधांबाबत तक्रार न करण्यासाठी संबंधित महिलेनं एकाकडे पैशाची व सदनिकेची मागणी केल्याप्रकरणी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 24 जानेवारी 2026 रोजी संबंधित महिलेनं चाकण येथील एकता नगर येथील हॉटेल एव्हरेस्ट इन या ठिकाणी संबंधित युवकाला आणि त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं. त्या ठिकाणी तिने 3 लाख रुपये रक्कम व एका फ्लॅटची मागणी केली. याच अनुषंगानं संबंधित महिलेला 27 जानेवारी 2026 रोजी संबंधित युवकांना 99,000 रुपये मोबाईलवरून पाठवले. तसंच सुमारे 50,000 रुपये रोख स्वरूपात दिले. एकता नगर परिसरात संबंधित महिलेनं हे पैसे रोख स्वरूपात स्वीकारले. तसेच राहिलेली रक्कम 8 दिवसात दिली नाही तर बलात्काराची केस करीन अशी धमकी देत पुन्हा एकदा पैशांची मागणी केली. या प्रकरणी पांजरपोळ भोसरी भागात वास्तव्यास असलेल्या 47 वर्ष महिलेवर चाकण पोलिसात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील व्यावसायिक असलेल्या 27 वर्षीय तरुणानं चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबतचा अधिक तपास उत्तर चाकण पोलीस करतायत. खेड तालुक्यातील काळूस गावाच्या हद्दीत संगमवाडी येथे सुरू असलेला गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत उत्तर चाकण पोलिसांनी या ठिकाणी असलेले 7.5 लाख रुपये किमतीचे 15,000 लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन आणि अन्य वस्तू उद्ध्वस्त केल्या आहेत. या प्रकरणी अनिल दिगंबर सीतापुरे वय वर्ष 32 राहणार मोरे वस्ती चिखली याच्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली. तडीपार करण्यात आलेला आरोपी विकास हरिभाऊ आगरकर हा विनापरवाना पोलीस स्टेशन चाकण उत्तरच्या हद्दीत आढळून आला. सदर आरोपीनं तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार प्रीतम ढमढेरे, पोलीस अंमलदार महेश कोळी, शिवाजी लोखंडे व सुमित जगझाप यांनी केली आहे. खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी येथील शिवले वस्ती येथे खेड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रकमेसह 4 चाकी दुचाक्या गाड्या असा 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 10 जणांवर खेड पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. ठाकूर पिंपरी येथील बाळू विष्णू शिवले यांच्या पत्रा शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने दुपारी सुमारे 4:45 वाजता छापा टाकला. काही आरोपींकडून रोख रक्कम व पत्ते जप्त करण्यात आले. शिवले वस्ती ठाकूर पिंपरी येथे बाळू विष्णू शिवले राहणार ठाकूर पिंपरी तालुका खेड यांच्या पत्रा शेडमध्ये त्यांच्या संमतीने बाबू ढमाले राहणार कडूस तालुका खेड, नवनाथ धोत्रे राहणार शिरोली तालुका खेड हे स्वतः व त्यांच्या हस्तकामार्फत सतीश अण्णा धोत्रे वय वर्ष 34, शंकर नारायण धोत्रे वय वर्ष 35 राहणार शांतीनगर आमरस कंपनीजवळ भोसरी, दिगंबर बबन परगंडे वय वर्ष 23 राहणार विठ्ठल मंदिराचे जवळ परांडे नगर दिघे, धनंजय भरत भिसुरे वय वर्ष 25 राहणार महिंद्रा गेट निघोजे तालुका खेड, ब्रह्मानंद वैजनाथ माळी वय वर्ष 40 राहणार काळेवाडी रहाटणे फाटा नकाती नगर, संतोष सोमनाथ पवार वय वर्ष 33 राहणार एरवडा सेवालाल नगर, रोहित नवनाथ धोत्रे वय वर्ष 20 राहणार शांतीनगर धावडे वस्ती समोर भोसरी व इतर 15 ते 20 जण हे बेकायदा बिगर परवाना 3 पत्ती नावाचा जुगार पैशाने खेळत असताना मिळून आले. त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य 4 चाकी दुचाकी गाड्या असा सुमारे 28,18,950 रुपये रोख रकमेसहित मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई दरम्यान 10 पत्त्याचे कॅट, जुगारासाठी वापरलेले 5 गोल प्लायवूड टेबल, 40 प्लास्टिक खुर्च्या आणि मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त करण्यात आली. एकूण 40हून अधिक वाहनांमध्ये 2 फॉर्च्युनर, 1 इनोव्हा, स्विफ्ट, i20, बलेनो, सेंट्रो, वॅगनार यासारख्या कार तसेच स्प्लेंडर, पॅशन, ॲक्टिवा, शाईन यासारख्या दुचाकींचा समावेश आहे. 2 रिक्षाही जप्त करण्यात आल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार या जुगार अड्ड्याचे मुख्य आयोजक म्हणून बाळू शिवले, बाबू ढमाले आणि नवनाथ धोत्रे यांची नावे समोर आली आहेत. स्थानिक नागरिकांना या अड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती असून भीतीमुळे कोणी तक्रार करण्यास धजावत नव्हते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पुढील तपास सुरू असून आणखी काही संशयितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून महाळुंगे येथील लॉरियल कंपनीमध्ये एका ट्रकच्या केबिनमध्ये फुसफुसण्याचा आवाज येतोय. या प्रकारे फोनवर सर्पमित्रांना सांगण्यात आले. 12 वाजता फोन आल्यानंतर स्नेहित भालेराव व पल्लवी अतुल चवाखंडे यांच्यासह एकूण 3 कंपनीत पोहोचल्यावर कंपनीचे सेफ्टी ऑफिसर व 2 कर्मचारी व ट्रक ड्रायव्हर यांनी बोनेट उघडून पाहिलं. त्यानंतर केबिनमध्ये आत फिरून पाहिलं. केबिनमध्ये आत शिरल्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या नागाचा फुटकार ऐकला. आतमध्ये स्टेअरिंगच्या वरच्या बाजूला मीटरच्या केबिनच्या आतमध्ये असण्याची शक्यता गृहीत धरून अत्यंत शिताफीने सर्पमित्र स्नेहित याने स्क्रू ड्रायव्हरने तो पूर्ण भाग अलगद ओढून नागाला सुरक्षितपणे बाहेर काढले. ट्रकच्या आतमध्ये हा नाग नेमका कुठून व कसा शिरला कसा हे मात्र स्पष्ट झालं नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत बुलेट दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. सुमारे 391 दुचाकीवर कारवाई करत सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला असून दंड वसूल केलाय. वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 2025 मध्ये अशा प्रकारच्या 14,592 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून 1,44,12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तसेच जानेवारी 2026 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 1,543 प्रकरणांमध्ये कारवाई करून 18,43,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. दरम्यान 24 फेब्रुवारी 2026 ते 26 फेब्रुवारी 2026 या 3 दिवसात वाहतूक शाखेअंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली. विविध वाहतूक विभागांकडून बुलेट सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 368 बुलेट सायलेन्सर जप्त करण्यात आले. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सरसह एकूण 391 सायलेन्सर निकामी करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली. बुलेट सायलेन्सरमधील फेरफारामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाहतूक विभागातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांनी विविध चौकांमध्ये तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई केली. नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील असे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चाकणमधील एसटी स्थानक बाजूकडून तळेगाव चौकात आलेल्या नागरिकांना सर्वात कमी कालावधीचा सिग्नल पास करून पुढे जावे लागते. याचा कालावधी सुमारे 5 सेकंद असल्याने जगातील सर्वात कमी सेकंदांचा सिग्नल म्हणून या सिग्नलला हिणवले जाते. या 5 सेकंदात अनेकदा हा हिरवा सिग्नल पार करण्यापूर्वीच लाल सिग्नल पडत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यातच या सिग्नलवर अशी वाहने उभी करून चालक गायब होतात. त्यामुळे अशा ट्रकच्या मागे उभे असणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास संधीच मिळत नाही. धक्कादायक म्हणजे चाकणच्या तळेगाव चौकातील वाहतूक चौकीच्या समोरच अशी वाहने उभी असताना ती बाजूला काढण्याचा शहाणपणा कुणीच दाखवत नाही. लायसन्स आणि वेगवेगळ्या नियमांचा बडगा टाकून चालकांना चौकीत नेत अधिकार गाजवणारे वाहतूक पोलीस आपले कर्तव्य मात्र सोयीस्करपणे विसरतात असा येथील जनतेचा अनुभव असून वाहतूक व्यवस्थेचा व नियोजनाचा ढिसाळ कारभार या निमित्ताने अधोरेखित होत आहे. खेड तालुक्यातील दावडी परिसरात वीज वितरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून वीज बिल गावच्या पारावर टाकण्यात येत आहे. ग्रामस्थांना वीज बिल मिळत नाही. वीज बिलाची वसुली जोरात सुरू आहे. या भागातील डीपी ट्रान्सफॉर्मर याची दुरुस्ती होत नाही. गावाला वायरमन नाही, कुणी वायरमन देता का असे म्हणण्याची वेळ या परिसरातील ग्रामस्थांवर आल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र व खेड कृषी उत्पन्न बाजार समिती एकत्रित शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवणार आहे. सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य विजयसिंह शिंदे पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वप्रथम त्यांचं स्वागत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही खेड मार्गेच जुन्या मार्गे व्हावी अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे. पुणे नाशिक रेल्वे या ठिकाणी तिची अलाइनमेंट बदलल्याचं कळतंय. तो प्रोजेक्ट रद्द झाल्याचं कळतंय.
परंतु सर्व त्या भागातील मग संगमनेरचे आमदार असतील, आपल्या आंबेगावचे असतील, जुन्नरचे असतील, खेड तालुक्याचा मी असेल आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी, आमची या ठिकाणी मागणी आहे की पुणे नाशिक रेल्वे ही आहे त्याच अलाइनमेंटप्रमाणे व्हावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे. औद्योगिकदृष्ट्या विस्तारलेल्या चाकण परिसरात जमीन बळकावण्याच्या प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. एकीकडे भूमाफियांनी आपली वक्रदृष्टी सामान्य नागरिकांच्या जमिनीकडे वळवलेली असतानाच आता घरातील नात्यातील मंडळी सुद्धा एकमेकांची शत्रू होऊ लागली आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका ज्येष्ठ महिलेने नातेवाईकांच्या मदतीने पुणे लाईव्हकडे व्हिडिओ पाठवून आपली धक्कादायक माहिती समोर आणली आहे. सिंधुबाई दत्तात्रय तावरे, वय वर्ष 71, मूळ राहणार खालुंबरे, सध्या राहणार कडाचीवाडी, तालुका खेड, असे या ज्येष्ठ महिलेचं नाव आहे. सिंधुबाई यांना एका डोळ्याने दिसत नाही, दुसऱ्या डोळ्याने कमी दिसते, लिहिता वाचता देखील येत नाही, अर्धांग वायू देखील झाला होता. त्यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे की माझ्या मुलाने मला घरकुल मंजूर झाला आहे असं सांगून मला खेडला घेऊन गेला. माझ्या नावावर असलेली जमीन 23 जून 2021 रोजी लिहून घेतली. मला ही घटना 5 सप्टेंबर 2025 रोजी समजली. मी विचारलं तर मला शिवीगाळ करून तुझा आमचा काही एक संबंध नाही असे सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या ज्येष्ठ महिलेने पुणे लाईव्हकडे पाठवलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगितलंय ते पाहूयात. माझं नाव सिंधुबाई दत्तू तावरे, माझं गाव खालुंबरे, माझं नाव खालुंबरे. मी आता माझ्या लेकीक तिथं राहते. 9-10 वर्षे झाली मी इथं राहते. एक दिवस संतोष तावरे आला आणि मला घेऊन गेला. मला म्हणला निम्या वाटत गेला. मला म्हणला घरकुल आले, आपल्याला खेडला जायचे. मग गेले खेडला गेले. आता म्हणलं याला घरकुल करायचे. त्यांनी ते घरकुलचं सोडून दिलं. माझं शेत त्यांनी आपल्या नाव करून, माझा अंगठा घेऊन नाव करून घेतलं. मला एवढाच न्याय मिळवून द्यायला पाहिजे. मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेवर भरणा करून नगर परिषदेत सहकार्य करण्याचे आवाहन चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले आहे. मार्च महिना सुरू होत असल्याने चाकण नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नगर परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रभागानुसार पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाद्वारे विशेष वसुली मोहीम अभियानाअंतर्गत चाकण शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे, सोसायटी, शॉप, दुकानांचे, बँकांचे नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्ती करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे व शहरातील विविध भागात थकबाकीदारांच्या नावांचा फ्लेक्स लावणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी, मालमत्ता धारकांनी आपल्याकडे असलेल्या मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेत भरणा करून होणारी संभाव्य कारवाई टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले आहे. यावेळी कर विभाग प्रमुख श्री सुनील गोरडे उपस्थित होते. चाकण शहरातील नागरिकांना मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा करण्यासाठी शनिवार, रविवारसह इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा नगर परिषदेचे वसुली विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. शहरातील विविध सहकारी सोसायट्यांमध्ये वसुलीसाठी विशेष कामचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी, मालमत्ता धारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्याकडे असणाऱ्या कराचा वेळेत भरणा करण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी जाधव यांनी शहरातील नागरिकांना केले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 28 फेब्रुवारी 2026 रोजी कांद्याची प्रचंड आवक झाली. कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने कांद्याच्या दरात प्रति क्विंटलला तब्बल 200 रुपयांची घसरण झाली. कांद्याला प्रति किलो चौघा 1 रुपयांचा दर मिळाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मागील 1 वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या विक्रीला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय त्वरित घ्यावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक करत आहेत. कांद्याला कमीत कमी प्रति किलो 25 रुपये दर मिळाला तर त्याचा खर्च निघतो. सध्या तो प्रति किलो 10 रुपये एवढा कवडीमोल दराने विकत आहे. त्यामुळे उत्पादकात तीव्र संताप आहे. कांदा उत्पादक शेतकरी दर नसल्यामुळे अडचणीत आल्यानंतर शासनाने 2022-23 या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना
प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान दिले होते. मागील 1 वर्षापासून कांद्याला दर नसल्यामुळे उत्पादक पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडले असल्याने शासनाने या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारासह शासनाचे धोरण कांदा दर घसरणीला कारणीभूत ठरत आहे. अत्यल्प दरात कांदा विकावा लागत असल्याने बळीराजाचे गणित बिघडले आहे. कांद्याचा उत्पादन खर्चही कांदा विक्रीतून सुटत नसल्याचे कांदा उत्पादक सांगत आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.